यानंतर राज ठाकरे दक्षिण मुंबईमध्ये जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते एकत्र येतील, आपापसामध्ये एक चर्चा करतील आणि त्यानंतर मोर्चाला सुमारे 1च्या नंतर सुरुवात होणार आहे। 1 पर्यंत कार्यकर्त्यांना फॅशन स्ट्रीट पर्यंत पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी आता कार्यकर्त्यांसह नेते सुद्धा दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। राज ठाकरेंची दृश्य पाहतोय, प्रचंड गर्दी सध्या चर्चगेट स्थानकावरती झालेली आहे आणि राज ठाकरे यांना वाट करून देण्यासाठी पोलीस कर्मचारी हे पुढे सरसावलेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, दंगल नियंत्रण पथकाचे जवान, लोहमार्ग पोलीस, ठाकरे गटाचे कार्यकर्ते, मनसैनिक हे सगळे एकत्रित मिळून या ठिकाणी एकत्र जमलेत आणि सध्या राज ठाकरे हे ट्रेनमधून बाहेर पडलेत आणि आता या स्थानकाच्या बाहेर जाताना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात। सकाळपासूनच राज ठाकरे हे ट्रेनने प्रवास करत येणार यासाठीचा एक माहोल तयार करण्यात आलेला होता आणि तोच माहोल सध्या आपण पाहतोय। दुसऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की राज ठाकरे ट्रेनने प्रवास करतायत, त्यांना पाहण्यासाठी खरं तर प्रचंड गर्दी इथे एकत्रित जमलेली आहे। जे प्रवासी आहेत ते थांबलेत, कामावर जाण्यासाठी जे प्रवासी निघालेले होते ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। तर चर्चगेटमध्ये आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे आणि एकंदरीत मनसे आणि मवियाचा हा निघणारा मोर्चा, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचं आज सगळं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे यांनी केलेला लोकल प्रवास सुद्धा एक खरं तर इव्हेंट ठरलेला आहे। चर्चगेट स्थानकातून आता राज ठाकरे बाहेर पडतात, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसते। खरं तर रोजचे मुंबईकर लोकल प्रवासी आहेतच, त्याचबरोबर मवियाचे मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आज लोकलनं प्रवास करत मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि हे सगळं वातावरण तापवण्याचा जो प्रसंग आहे तोच आपण आता सध्या झी24 तासच्या स्क्रीनवर पाहतोय। ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन आणि त्याचं महाकव्हरेज झी24 तासवर आपण पाहतोय। क्षणोक्षणाची प्रत्येक खबरबात आपल्याला झी24 तासच्या या बातम्यांमधून दिसणार आहे। मुंबईमध्ये आज मोठा मोर्चा आहे, सत्याचा मोर्चा, आणि या सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी आज लोकलमधून प्रवास केला। सामान्य मुंबईकर जसा रोज लोकलमधून प्रवास करतात त्याची अनुभूती आज राज ठाकरेंनी घेतली। प्रचंड प्रमाणामध्ये गरमी होती आणि यावेळी राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या भावमुद्रा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या। एकंदरीतच मुंबईकरांचा हा रोजचा प्रवास कसा असतो लोकलमधून त्याचा अनुभव राज ठाकरेंनी बऱ्याच वर्षानंतर घेतलेला असला तरी एक अत्यंत चाणाक्ष, बारकाईने लक्ष देणारे राजकारणी म्हणून त्यांच्या भाषणामध्ये आजच्या त्यांच्या या प्रवासाचं निश्चितच वर्णन असणार आहे। चर्चगेट स्टेशनमधून बाहेर पडताना राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजी सुद्धा एक प्रकारे ऐकू येते आहे। तर आयोगाविरोधात हा सत्याचा मोर्चा आज काही वेळामध्ये निघतोय आणि आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर आहेत। राज ठाकरेंबरोबर लोकलमधून प्रवास मनशीने केलेला आहे, त्या निश्चितच मनशीकडे काय नेमकी वेगळी माहिती आपण जाणून घेऊया। मनशी, राज ठाकरे म्हणजे खरं तर इव्हेंट, कुठल्याही घटनेचा एक मोठा इव्हेंट राज ठाकरेंना करता येतो आणि आज तर त्यांच्या एका या प्रवासामधून सुद्धा जाणवलं। काय तुम्ही पाहिलं या संपूर्ण प्रवासात? राज ठाकरे हे मुंबईकरांचं निरीक्षण करत होते। आता ते चर्चगेट